कोण आहेस तू? ओळखलं नाहीस? कधी पाहिलं नाही. तुला पाहायला मी समोर आले कुठे आधी? मग इथे कशी? तुझ्याशी बोलायला आले. माझ्याशी काय बोलणार? आपली ना ओळख ना पाळख. तू कोण आहेस, कुठून आली, काय काम आहे? हे बघ, तू जा इथून. माझ्या घरच्यांनी पाहिलं ना तर कोणाच्या ओळखीने आली आहेस का इथे? अगं बोल, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. शांत राहा. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार. तुझ्या सगळ्या शंका दूर होणार. त्यासाठी झालीये मी इथे. ओ बाई, तुम्ही हे बघा, तुम्ही डायरेक्ट घरात घुसू शकत नाही. तुम्हाला सांगितलं ना इथून निघून जा. हे बघा, असं अचानक एखाद्याच्या रूम मध्ये शिरणं परिणाम वाईट होतील. सुषमा आणि माझ्या बायकोनी जर पाहिलं ना तर तुटलेली माळ जोडूचा प्रयत्न करू नकोस. उभ्या राहू. उभ्या. आता मी सांगतोय तसं करायचं. तुझ्या भल्याचं सांगतोय. चल माझ्या वांगडा. तुका काय होणार नाही. चल. काय सांगलंय मी तुका? चल माझ्या वांगडा. तुका काय होणार नाही. उस डोळे. चल. ह्या घरात जे काही होतंय ना ते सगळं हिच्यामुळे होतंय. आणि आता बघा, असं देवघरात बसून नामस्मरण करून सात्विक बनण्याचा प्रयत्न करते ही. पण मूळ गुण बाहेर पडतातच ना, आणि ते बाहेर पडलेच आहेत. मग कशाला अशी थोतांड करायची? आई, वाईट वाटतं रे. त्या पोरा वांगडा काय काय होता. तरी पण घरातली माणसा तिच्या वांगडा कशी वागतात. धड बोलणत नाही, वागणत नाही चांगला. सरिता तर त्याच्यावर कधी तोंड चूक घेऊ मळता तास बघता. आता बाहेरची माणसं पण बोलूक लागली असत. त्या सयाजी त्याच्या भल्यासाठी असं ठेवून घेतला. त्या सुशल्या कावेरीन किती वेळा समजून घेतल्या. कधी ते का तोंड वर करून बोलला नाही रे. पण तरी पण ती दोघात एका बोलतच. सुशल्या कळणार नाही. चूक त्याच्या घोवाची असा म्हणा. काही चूक कुणाची आहे ना तेच कळत नाही. कुणाला समजावायचं म्हटलं तो पण प्रश्नच आहे. आता कोणी समजून घेईल का याबद्दल पण शंकाच वाटते मला. या सगळ्यात परिस्थिती मात्र चुकली आहे. परिस्थितीला समजून घेणं एवढंच काय ते आपल्या हातात आहे. या घरात परिस्थितीच्या नावाखाली काही करत राहतील का? आज झालं मला हे सगळं. तरी मी त्या अभिरामला सांगत होते कावेरीला वेळ लागलाय, तिला डॉक्टरांकडे घेऊन जा म्हणून. पण नाही, या घरात माझं ऐकतंय कोण? कावेरीने काही केलं तरी तिची पाठ राखण करायला या घरात काय माणसं कमी आहेत?
माझ्या पूर्वाचं लगीन झाला आणि ऐसना गेला ना तर एका अर्थी बराच झाला, सुटला तरी बिचार. हा, पण त्याचा लगीन तर अभिरामनच लावून दिल्यान ना. लावून दिला म्हणजे मी लग्नात तयार झालोय ना, मनान या लग्न झाला. मी जर लग्नात परवानगी नसते दिलं तर पूर्वा बोल्यावर चढला असता काय? तसा काही एक नाही असा. कावेरीचा शब्द पूर्वासाठी महत्वाचा होतो. वय मग मी कोण आहे? हा आऊस असा आऊस. अगो माका तसा म्हणूचा नाही हा. पण कावेरीन पूर्वासाठी जेवढा केल्यात तेवढा तू करूक नाही. कावेरीच्या पुढाकारानंच पूर्वाचा लगीन झाला, ह्याच खराचा ना. झाला तर झाला, पण ह्या लक्षात ठेवा, ज्याच्या त्याच्या नशिबात असताना ताच होता, बाकी कोणी केला म्हणून होत नाही. एक गप्प बसा ना. इथे विषय काय चालू आहे? तुम्ही बोलताय काय? सगळ्यात मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते. माझ्या सयाजीला काही होणार तर नाही ना? अहो तुम्ही हसताय काय? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? प्लीज तुम्ही इथून जा. एवढा घाबरतोस बायकोला? नको घाबरूस. राग येतो तिला, पण तेवढाच लवकर राग शांतही होतो सुषमाचा. पूर्वी अशी नव्हती सुषमा. हसायची, खेळायची, सगळ्यांशी मनसोक्त वागायची. पण लहानपणीच तिने इतकं सहन केलंय की स्वतःच अशी अवस्था करून घेतली. तुम्ही एवढं सगळं सुषमाबद्दल? हो, सगळं माहितीये. हल्ली खूप चिडचिड करायला लागली. लहानपणी चिडली, रागवली की तिचे बाबा तिला सांगायचे, सुषमा शांत हो, रडणाऱ्या मुलांना बागुलबुवा येऊन घेऊन जातो. मग तोंडावर हात घेऊन रडायची. पण समजूतदार होते. लहानपणीच तिला समजूतदार व्हावं लागलं. कुणाचा आधार नव्हता, कुणी लाड करणारं नव्हतं. हक्कानं अधिकारानं कुणाशी बोलावं तर तसंही कुणी नव्हतं. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? सुषमा बद्दल एवढं सगळं सांगताय, खरं सांगा कोण आहात? कोण तुम्ही? ते कपाट उघड, त्यात तुझ्या बायकोची एक बॅग आहे, ती बघ. बघ बॅग उघडून, म्हणजे तुला कळेल मी कोण आहे. म्हणजे तुम्ही? सुषमाची आई. म्हणजे तुम्ही कावेरीला? दिसते. हो, मी कावेरीला दिसते. पण तू घाबरू नकोस, तुझ्या बायकोला नाही दिसणार. सुशल्या, मला बोलायचंय जरा तुझ्याशी. बोलायचंय की जाब विचारायचंय? हे बघ सुशल्या, हे बघ अभिराम, मला माहितीये तुझ्या त्या आईने नाही तर तुझ्या बायकोने येऊन तुझे कान भरले असणार आहेत, नक्कीच. तसे मी या घरात थांबलेलं कोणालाच आवडलेलं नाहीये. ज्या बाईने मला या घरात नजरेसमोर उभं केलं नाही त्या बाईला त्रास होणारच ना. त्यात तुझ्या बायकोला मी काल बोलले, मग तिला राग आलाच असणार आहे. तिची लाडकी सून आहे ना ती. माझं जरा ऐकून घेशील? अभिराम मला प्लीज प्लीज. बोल. हे बघ, जे देवघरात घडलं ते चुकीचंच घडलं. पण मी तुला किंवा सयाजीला दोघांनाही दोष देत नाही. कारण आपल्यावर जी परिस्थिती आली आहे ना, या परिस्थितीमध्ये कुणालाही दोष देण्यात काहीच उपयोग नाही.
आणि सयाजीला ओळखतो मी. तो देवघरात येऊन कावेरीशी ज्या पद्धतीने जो वागलाय त्यात त्याची चूक नसेलच, पण तो का वागला याचं उत्तर पण आपल्याकडे नाही आहे सुशल्या. बघ, मला एवढंच वाटतं की आपल्यातले वाद आपण जरा बाजूला ठेवूया आणि या परिस्थितीतून मार्ग काढूया, कारण एवढंच आपल्या हातात आहे. हे बघ, कावेरीला आणि सयाजीला दोघांना बाहेर काढायचं असेल ना यातून, तर आपले वाद बाजूला ठेवून एकमेकांना मदत करूया, एवढंच बोलायचंय मला. मदत? अभिराम, त्याच मदतीच्या अपेक्षेने मी आले होते, पण नाही, मला आता इथे काही मदत मिळेल असं काही वाटत नाही. म्हणजे आता तुम्ही इथे मला मदतीसाठी म्हणजे मला तुझी आणि कावेरीची मदत हवी. कसली मदत आणि का? त्याने तुमचा त्रास दूर होईल. मला काही कळलं नाही. म्हणजे जरा स्पष्टच सांगते, मला माझी इच्छा पूर्ण करायची. तुमची इच्छा म्हणजे अशी कोणती इच्छा आहे की त्यामुळे तुम्ही? मला आणि अण्णांना लग्न करायचं. मला कोणालाच त्रास नाही द्यायचा, अण्णांनाही तुला त्रास नाही द्यायचा. आमची अपूर्ण इच्छा तुम्हीच पूर्ण करू शकता. हे लग्न झालं तर तुम्हाला त्रास होणार नाही. कावेरीचा संसार सुरू होईल, तुझा संसार सुरू होईल, सगळं व्यवस्थित होईल. मग कराल ना मदत, तू आणि कावेरी? थांबलेस किती आहे? थांबायचं नाही, मागणं चलत राहायचं. चल ये. कावेरी एक तास आणि तो सयाजी एक तासो. अंतरावर काय पाहिजे तर काय झाला? पाय दिलो तर पाय ठेव ना, झोपणारास ना की अंतरुच्या बाहेर पाय काढून झोपणारास? सगळी जण नुसत्या डोक्यात ताप देतात. तर सयाजी एक की कावेरी एक डोक्यात ताप देतात, त्याच्यात ती वच्ची हा. तिच्या छान काय उपाय होत नाही आणि यांच्या मानगुटीवरची भूता काय जायत नाही. माका ना ते एकच भीती वाटता, ही भूता बिता राहती बाजू, ही दोघांना एकमेकांचा हात धरून पळान जाती. कुमुदिनी, सयाजी, हे काय चाललंय? कावेरीला का आणलं इथे? आणावं लागलं. मैत्रीण आहे ती माझी, हो ना कावेरी? कावेरीला झालेला त्रास मलाही बघवत नाही, पण तुम्ही जर आम्हाला लग्नासाठी मदत केलीत ना तर सगळाच त्रास दूर होईल. सयाजी, तुलाही त्रास होणार नाही आणि माझ्या मैत्रिणीलाही त्रास होणार नाही. काय चालू ना मला कळत नाहीये. कावेरी, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मग मी सांगते तसं करायचं. पण हे याची काय चालू आहे? कावेरी, तुला पूर्वाचं लग्न लावून द्यायचं होतं ना, ते झालं. मग आता आमचं लग्न लावून द्या ना. सयाजी, तू कावेरीच्या हातात हात देऊन आम्हाला शब्द देशील आमचं लग्न लावून देण्यासाठी? कावेरी, तुलाही वाटतंय ना माझं आयुष्य आनंदात जावं? तू मैत्रीण आहेस ना माझी,
हो ना? मग सांग ना आमचं लग्न लावून देण्यासाठी. तुम्हीच आमचं लग्न लावून देऊ शकता. मर्द असशील तर याचा त्रास कमी करू शकतस तू. मग आम्ही आमच्या मार्गात, तुम्ही तुमच्या मार्गात. मला सुद्धा या त्रासातून बाहेर पडायचंय आणि कावेरी सुद्धा या त्रासातून बाहेर पडणार असेल तर भैयाजी, तुमचं लग्न होईल. आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. मी शब्द दिला